नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना म्हणजे शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, थंबनेल आपण बघितलेला आहे शालेय पोषण नोंदवही क्रमांक 1 आणि 2. तर मित्रांनो, शालेय पोषण आहार अंतर्गत आपल्याला नोंदवही क्रमांक 1 आणि 2 शासनाकडून प्राप्त होते आणि त्यामध्ये आपण संपूर्ण जो डाटा आहे शालेय पोषण आहाराचा तो त्यामध्ये लिहित ठेवत असतो. तर मित्रांनो, यावेळेस शालेय पोषण आहार अंतर्गत आपल्याला ज्या नवीन नोंदवह्या प्राप्त झाल्या असतील त्यामध्ये काय काय बदल असणार आहे आणि त्या वहीची संपूर्ण ओळख आपण यामध्ये करून घेणार आहोत. तर त्यामध्ये नोंदवही क्रमांक 1 आणि 2 कशा पद्धतीची असणार आहे त्यामध्ये थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. तर नमस्कार मित्रांनो, मी राजमेश्राम मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना म्हणजे शालेय पोषण आहार अंतर्गत शालेय पोषण आहार नोंदवही क्रमांक 1 आणि 2 नवीन बदलासह कशी काय असणार आहे त्याची संपूर्ण सविस्तर माहिती ओळख आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. शालेय पोषण आहार अंतर्गत नोंदवही क्रमांक 1 आणि नोंदवही क्रमांक 2 याची ओळख आपण थोडक्यामध्ये इथे करून घेणार आहोत. तर मित्रांनो, आपल्याला ह्या ज्या नोंदवह्या आहे या शासनाकडून प्राप्त होत असतात आणि बऱ्याच दिवसापासून याची मागणी होत होती, परंतु या प्राप्त झालेल्या नव्हत्या, परंतु आता त्या झालेल्या आहे. तर मित्रांनो, कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा की आपल्या जिल्ह्यामध्ये या नवीन वह्या आपल्याकडे आलेल्या आहेत काय. तर बघा, आता नोंदवही क्रमांक 1 जी आहे तिची ओळख आपण सुरुवातीला करून घेणार आहोत. थोडक्यामध्ये मित्रांनो आपण याची माहिती बघणार आहोत. तर बघा, नोंदवही क्रमांक 1 अशा पद्धतीची प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना दैनंदिन नोंदवही व अहवाल अशा पद्धतीचा असणार आहे हे सुरुवातीला. त्यानंतर बघा, इथे अनुक्रमणिका काय काय असणार आहे या वहीमध्ये संपूर्ण आपल्याला इथेच माहिती होणार आहे. तर बघा, शाळा स्तरावर ठेवायचा तांदळाचा हिशोब नमुना जो आहे इयत्ता 1 ते 5वी साठी तो असणार आहे आणि तो जवळपास 3 ते 26 पेज नंबर पर्यंत असणार आहे. त्यानंतर शाळा स्तरावर ठेवायचा तांदळाचा हिशोब नमुना 6वी ते 8वी साठी असणार आहे. त्यानंतर शाळा स्तरावर ठेवायच्या धान्यादी मालाचा हिशोब असणार आहे 1 ते 5वी साठी 52 ते 99 पर्यंत आणि त्यानंतर शाळा स्तरावर ठेवायच्या धान्यादी मालाचा हिशोब 6वी ते 8वी साठी. त्यानंतर स्वयंपाकी मदतनीस मानधन अहवाल जो असणार आहे तो असणार आहे 148 ते 168 या पेजवर. त्यानंतर केंद्र प्रमुख अहवाल प्रपत्र ब असणार आहे 169 ते 216 या पेजवर. त्यानंतर शाळा तपासणी पत्रक नमुना सुद्धा असणार आहे, यामध्ये चौ नोंदी बाबतचा नमुना असणार आहे 219 आणि 252 या पेजवर आणि त्यानंतर तांदळाचा हिशोब तक्ता सुद्धा असणार आहे. तर मित्रांनो, आपण शालेय पोषण आहार अंतर्गत या ज्या वया असतात आपल्याकडे यामध्येच आपण संपूर्ण जो डाटा आहे तो कलेक्शन करत असतो किंवा तिथे लिहून ठेवत असतो. तांदळाचा हिशोब आहे हा आपल्याला दैनंदिन ठेवावा लागतो. तसंच मानधन अहवाल वगैरे आपण तेवढं ठेवत नाही किंवा आपण ठेवत असाल केंद्र प्रमुख अहवाल वगैरे प्रपत्र हे सुद्धा आपल्या कामाचं असणार आहे. तर संपूर्ण आपण थोडक्यामध्ये आता जाणून घेणार आहोत. हे जी वही आहे हे नोंदवही क्रमांक 1 असणार आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत. तर जुन्या वया ज्या होत्या मित्रांनो त्यामध्ये आणि यामध्ये थोडाफार बदल असणार आहे. तर बघा, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना शाळा स्तरावर ठेवायचा दैनंदिन खर्च नोंदवही भागिक तांदळाचा हिशोब असणार आहे हा अशा पद्धतीचा. मॅटर सर्व तेच असणार आहे जुनं, परंतु इथे काही जे नमुने आहेत ते ऍड केलेले आहे. त्यानंतर आपण दुसरं जर बघितलं तर ते असणार आहे दैनंदिन जो असणार आहे धान्यादी मालाचा हिशोब तो असणार आहे यामध्ये. तर बघा, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना इयत्ता 1 ते 5वी साठी शाळा स्तरावर ठेवायची दैनंदिन खर्च नोंदवही भाग 2 धान्यादी मालाचा हिशोब असणार आहे हा. तर हा अशा पद्धतीचा बघा स्वयंपाकी मदतनीस मानधन अहवाल असणार आहे हा. तर अशा पद्धतीचा तो मानधन अहवाल जो आहे तो अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचा आहे आणि शेवटी हे प्रमाणपत्र इथे लिहून आहे मुख्याध्यापकाची स्वाक्षरी असणार आहे यामध्ये. तर मित्रांनो बघा, इथे नाव असणार आहे त्यांचं, त्यानंतर त्यांचा संवर्ग जो काही असेल त्यांचा आधार क्रमांक, रक्कम, बँक खाते क्रमांक, पत्ता आणि स्वाक्षरी असणार आहे. तर हे अशा पद्धतीने हा स्वयंपाकी मदतनीस यांचा जो मानधन अहवाल आहे तो आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचा आहे. त्यानंतर हा एक नवीन अहवाल आहे यामध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना केंद्र प्रमुखांकडे प्रपत्र ब असणार आहे मित्रांनो. हे जे आपण महिन्याच्या शेवटी जे सादर करतो ते हे प्रपत्र असणार आहे अशा पद्धतीचं.
ते सुद्धा इथे दिलेलं आहे. शालेय पोषण आहार निर्माण योजना शाळा तपासणी पत्रक, हे तपासणी पत्रक सुद्धा यामध्ये दिलेलं आहे मित्रांनो. अशा पद्धतीने पोषण आहार अंतर्गत जे तपासणी होणार आहे MDM ची, त्यामध्ये अशा पद्धतीचे ते मुद्दे असणार आहे. तर इथे हे पत्रक सुद्धा दिलेलं आहे अशा पद्धतीचं, आणि हे 2 पेजचं असणार आहे. शेवटी इथे मुख्याध्यापकाचे नाव, तपासणी अधिकाऱ्याचे नाव, मुख्याध्यापक स्वाक्षरी आणि तपासणी अधिकाऱ्याची स्वाक्षरी वगैरे असणार आहे. तर हे तपासणी पत्रक असणार आहे मित्रांनो अशा पद्धतीचं. शिजवून देण्याबाबत शाळा स्तरावर ठेवायची चव नोंदवही. मित्रांनो हे सुद्धा महत्वाचं असते, आपल्याला हे रोज भरायचं असते चव रजिस्टर. तर बघा यामध्ये आपल्याला हे दिलेलं आहे, शाळा स्तरावर ठेवायची नोंदवही चव. तर हे अशा पद्धतीचं असणार आहे. चव घेतल्याची वेळ वगैरे, वार असणार आहे, आजचा मेनू, चव घेणाऱ्याचे नाव, चवीबद्दल अभिप्राय, चव घेणाऱ्याची सही. तर हे सुद्धा आपल्याला डेली ठेवायचं असते. तर मित्रांनो शालेय पोषण आहार अंतर्गत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अशा पद्धतीची असणार आहे, आणि यामध्ये जवळपास 9 वेगवेगळे तक्ते असणार आहे, जे आपल्या अत्यंत महत्वाचे आणि कामाचे असणार आहे. तर बघा आता आपण नोंदवही क्रमांक 2 बघणार आहोत. यामध्ये नेमकं काय काय आहे तर नोंदवही क्रमांक 2 शालेय प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना असणार आहे ही. तर बघा यामध्ये शासन निर्णय, वजन व उंची नोंदवही, शालेय पोषण आहार पोर्टल, मॅन्युअल वगैरे यामध्ये बघा. अनुक्रमणिका जर आपण बघितली तर यामध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत पाककृती निश्चित करण्याबाबत 4 ते 22 पेज नंबरवर ते असणार आहे. त्यानंतर शालेय पोषण आहार अंतर्गत स्नेहभोजन उपक्रम राबवण्याबाबत 13 ऑगस्टचा जो निर्णय होता तो इथे असणार आहे 23 ते 27 पेज नंबरवर. त्यानंतर केंद्र पुरस्कृत शालेय पोषण आहार योजनेचे नामकरण प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना PM पोषण करण्याबाबत जो काही निर्णय होता तो असणार आहे. तर मित्रांनो बरेचसे इथे शालेय पोषण आहार अंतर्गत जे काही शासन निर्णय वगैरे आलेले आहे, परिपत्रक आलेले आहे, ते संपूर्ण इथे दिलेले आहे. त्यानंतर करारनामा सर्वसाधारण अटी व शर्ती आहे इथे 74 ते 80 या पेजवर. त्यानंतर वार्षिक उपयोगिता प्रमाणपत्र आहे 1ली ते 5वी साठी, त्यानंतर 6वी ते 8वी साठी. शाळेची मासिक प्रतवारी असणार आहे. शरीराचे वजन, उंची प्रमाण मोजमाप सूत्र असणार आहे. त्यानंतर विद्यार्थी वजन, उंची, त्रैमासिक अहवाल जो आपल्याला ठेवावा लागतो तो असणार आहे. शाळा स्तरावरील आरोग्यविषयक माहिती तक्ता असणार आहे. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना वार्षिक, मासिक आणि हेल्थ डाटा. आणि त्यानंतर शालेय पोषण आहार योजनेची माहिती जी आपण ऑनलाईन करतो मित्रांनो, त्याचं मार्गदर्शक एक मॅन्युअल सुद्धा असणार आहे. तर आपण थोडक्यामध्ये हे संपूर्ण बघणार आहोत इथे. तर बघा हे संपूर्ण GR मित्रांनो सुरुवातीला जे दिलेले आहे, आणि हे अत्यंत महत्वाचे असणार आहे. त्यानंतर जे उपयोगिता प्रमाणपत्र आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना इयत्ता 1ली ते 5वी साठी वार्षिक उपयोगिता प्रमाणपत्र हे अशा पद्धतीचं असणार आहे, आणि हे सुद्धा आपल्याला भरावं लागणार आहे. त्यानंतर प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत आपल्याला त्रैमासिक अहवाल जो आहे विद्यार्थी वजन व उंचीचा तो सुद्धा इथे दिलेला आहे, आणि तो सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने ठेवावा लागणार आहे. पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत आपल्याला जे स्कूल अॅन्युअल डाटा कॅप्चर फॉर्मॅट आहे हा सध्या आपल्याकडे मागत नाही, किंवा आमच्याकडे मागत नाही. आपल्याकडे जर मागत असेल तर मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा तसं. तर बघा यावर सुद्धा आपण सेपरेट एक व्हिडिओ बनवलेला होता मागे. तर हे सुद्धा मागे आपल्याला मागत होते, परंतु आता सध्या तरी हे घेत नाही आहे, परंतु या वहीमध्ये ते दिलेलं आहे. तर हा डाटा फॉर्मॅट हा सुद्धा अतिशय महत्वाचा असणार आहे. स्कूल मंथली डाटा कॅप्चर फॉर्मॅट आहे, हा सुद्धा महत्वाचा असणार आहे, यामध्ये दिलेला आहे तो. त्यानंतर बघा इथे मॅन्युअल आहे, जे आपल्याला मित्रांनो ऑनलाईन माहिती करावी लागते. त्याचं ते मॅन्युअल असणार आहे, कशा पद्धतीने आपल्याला करायची आहे याचं संपूर्ण इथे मार्गदर्शन दिलेलं आहे. मित्रांनो शालेय पोषण आहार अंतर्गत ही जी नोंदवही आहे, नोंदवही क्रमांक 2 हे सुद्धा अतिशय महत्वाचे असणार आहे. आणि यावेळेस या ज्या वह्या आलेल्या आहे ह्या खूप सुंदर आहे, याची क्वालिटी सुद्धा खूप छान आहे, आणि महत्वाचं म्हणजे कलर मध्ये आहे. अगोदरच्या होत्या परंतु आता या कलर मध्ये आलेल्या आहे. तर मित्रांनो अतिशय महत्वाची अपडेट असणार आहे, महत्वाची माहिती असणार आहे. शालेय पोषण आहार अंतर्गत आपल्या ज्या नोंदवही क्रमांक 1 आणि 2 आहे त्या कशा पद्धतीच्या आहे, नवीन कोणकोणते बदल आहे, आणि आपल्याकडे ही प्राप्त झाली की नाही झाली ही कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. आमच्याकडे आत्ता या प्राप्त झालेल्या आहे. मागील काही दिवसापासून त्याची मागणी होत होती, परंतु त्या प्राप्त झालेल्या नव्हत्या, परंतु आता झालेल्या आहे. तर मित्रांनो अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आपण या इथे आज बघितलेला आहे. आणि मित्रांनो लगेचच आपल्याला शालेय पोषण आहार अंतर्गत जे ऑडिट होणार आहे
लेखापरीक्षण 2020 ते 2024 पर्यंतचं, त्याचं सुद्धा आपल्याला वेब फॉर्म भरायचा आहे. तर तो वेब फॉर्म आपण कशा पद्धतीने भरायचा, काय काय माहिती त्यामध्ये असणार आहे, याचा सुद्धा व्हिडिओ आपण लगेचच बघणार आहोत. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असाच एका नवीन माहितीसह अपडेट्ससह. तोपर्यंत धन्यवाद.